जालन्यातील कुंभार पिंपळगाव या ठिकाणी पोळ्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा। मोठ्या प्रमाणात बैलांची सजावट करून मोठी गर्दी पाहायला मिळाली। पुरामध्ये 40 म्हशी आणि 10 गिरगाई यांचा पाण्यात बुडून मृत्यू। सरकारने आमचे पुनर्वसन करावे, अन्यथा आम्हाला स्वेच्छा मरण्याची परवानगी द्यावी, खंकरे बंधू यांचं वक्तव्य। खामगाव येथे जुगारावर पोलिसांचा छापा, 14 जणांना अटक तर 3.5 लाखांचा मुद्देमाल जप्त। विधिमंडळ सार्वजनिक उपक्रम समितीने दौंड SRPF येथे दिली भेट, उत्साहात स्वागत। 6 वर्षांच्या चिमुकल्यानंतर आता एका इसमाचा नाल्याच्या पाण्यात मृतदेह आढळून आल्याने उडाली खळबळ। अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यात 28 जणांवर फौजदारी गुन्हे दाखल। स्वाभिमानीकडून वडीगोद्रात फटाके फोडून जल्लोष। गणेशोत्सवात भाविकांसाठी रात्री उशिरापर्यंत पुणे मेट्रो सुरू राहणार। 30 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर या कालावधीत सकाळी 6 ते 2 वाजेपर्यंत धावणार। क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी रोहित पवारांवर ठोकला मानहानीचा दावा, ट्विटरवर पोस्ट करून दिली माहिती। गणपतीपूर्वी मुंबईच्या रस्त्यावरील सर्व खड्डे पूर्णपणे भरा, अशी शेलार यांच्या अधिकाऱ्यांना सूचना। बीडच्या ब्रह्मगाव येथील शेतकऱ्यांनी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बैलांच्या अंगावर चलो मुंबई लिहून केले आवाहन। बीड जिल्ह्यात 23 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या, कारण अद्याप समजलेलं नाहीये, पुढील तपास सुरू।